नमस्कार मित्रांनो, आज लाईव्ह लॉट जाहीर होतील 9:30च्या पुढे. अखंड महाराष्ट्राला एक उत्सुकता की आपले नंदी जे आहेत ते कोणत्या गटामध्ये पळतील, कोणत्या तासावरती पळतील याची उत्सुकता सगळ्या लोकांना आहे. सगळे पैरे सुद्धा समजतील आणि मी जे पैरे सांगितलेत ते 100% मधले 80% तरी खरेच आहेत पैरे आणि 100% खरेच आहेत, सगळेच खरे आहेत. एखादा चुकेल, एखादा 20 मधला एखादा पैरा चुकेल, परंतु 20च्या 19 पैरे खरे होणार आपले. आणि सुरुवात करूया, कोण होऊ शकतो उद्याच्या मैदानामध्ये हिंद केसरी. सुरुवात करतोय. सगळ्यांना एक उत्सुकता हिंद केसरीच्या मैदानाची. भेगाचा शेवट सर्जा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल आहे, खूप सारे फॅन्स आहेत त्याचे आणि तो हिंद केसरीच्या मैदानामध्ये फायनलमध्ये दिसावा अशी खूप लोकांची इच्छा आहे. बघूया सर्जा कशा पद्धतीने पळ दाखवतोय. सर्जासोबत पाचवडकरांचा हरण्या जो 55 लाखाची खरेदी आहे तो पळणार आहे उद्याच्या मैदानामध्ये. बघूया सर्जा आणि पाचवडचा हरण्या कशी कमाल करते ही जोडी, याच्याकडे लक्ष लागलेलं आहे. तसेच या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील रैना, किरणप्पांचा रैना, उत्तम शेटगोळ यांचा रैना आणि अजित शेट यांचा चिक्या या जोडीकडे सुद्धा लक्ष लागले. काय गाडी पळणार आहे मित्रांनो, बघूया. ही सुद्धा जोडी एक टॉपची आणि नामांकित जोडी आहे उद्याच्या मैदानातील. मथुर रायबा यांच्याकडे सुद्धा लक्ष आहे. ही सुद्धा एक टॉपची आणि नामांकित जोडी आहे उद्याच्या मैदानाची. खूप साऱ्या शुभेच्छा यांना सुद्धा. बघूया काय कमाल करेल. काय वाटतंय त्यांनी ज्या ज्या जोड्या सांगतोय मी त्या जोड्या तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. या जोड्या फायनलमध्ये असू शकतील किंवा अंदाज लावू शकताय की एक नंबर करू शकते ही गाडी, तुम्ही सांगा कमेंट्स बॉक्समध्ये. कुंठेचा वजीर आणि भवानी ही एक नामांकित जोडी आहे. दोघे जण पब्लिकनं पळतात. बघूया या जोडीकडे सुद्धा लक्ष आहे. शाहिद भाईंचा हिंद केसरी सचिन आणि गोल्याभाई यांच्याकडे सुद्धा लक्ष लागले. एक दुसामधील वासर त्या मैदानामध्ये कमाल करण्यासाठी सज्ज आहेत. त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. नवनाथ शेठ जगदाळ यांचा पुशेगावचा हिंद केसरी लक्षा अमित शेठ भाडे यांच्या छोटा देवासोबत पळताना दिसणार आहे. लक्षा आणि छोटा देवा ही जोडी आपल्याला पळताना दिसेल. काय कशी पळेल काय वाटतंय कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय तुम्ही. तसेच बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये दहिगावचा पाखऱ्या आणि शिरसवडीची रायफल ही सुद्धा जोडी कमाल करण्यासाठी त्या ठिकाणी पळणार आहे. बघूया काय होतंय. खोटचा सर्जा आणि मल्हार या जोडीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागले. ही जोडी सुद्धा कमाल करू शकते का, जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. महान भारत केसरी द्वारलीचा हरण्या आणि छोटा बलमा ही जोडी पळणार आहे. बघूया काय होतंय. सातारा एक्सप्रेस बलमा आणि बादल मुंबईचा ही जोडी पळताना दिसणार आहे आपल्याला त्या मैदानामध्ये. बघूया काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मी जोड्या जे सांगतोय ते. घरणिकीकरांचा राजा आणि शिव एकसारखी दिसणारी बैल आहे इथे आणि ही जोडी त्या मैदानामध्ये कमाल 100% करेल. मला आशा आहे की ही जोडी फायनलमध्ये राहील. दोघेही फायनलमध्ये राहतात. शिव चांगली कामगिरी करतोय आणि मोठ्या मैदानामध्ये घरणिकीकरांचा राजा कमबॅक असतोच आणि होतोच, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. बघूया काय होतंय. दादा सरकार यांचा सर्जा जो मथुर सोबत पळाला होता सुलतान याच्यासोबत पळताना दिसेल. ही सुद्धा जोडी एक नामांकित जोडी आहे. बघूया ही जोडी कशा पद्धतीने कामगिरी त्या ठिकाणी करेल. महाराज आणि जिंगा ही एक जोडी आहे, नामांकित जोडी आहे. बघूया काय करते ही जोडी. तसेच सचिनप्पा वावरे माळशिरस यांचा साई आणि बदाम ही एक जोडी नामांकित आहे. ही एक जोडी पळताना दिसेल आपल्याला. आणि आज विठ्ठल नाना यांचा वाढदिवस. नानांना खूप साऱ्या शुभेच्छा वाढदिवसाच्या. त्यांचा तेजा सुद्धा 100% कामगिरी चांगला करेल. बहुतेक चिक्याला थोडीशी दुखापत झालेली आहे. आता तो पळतोय का नाही याच्याबद्दल थोडंसं प्रश्नचिन्ह आहे, समजेलच लाईव्ह लॉटमध्ये. हे होते
माझे बकासूर आणि सुंदर 11-11 ही एक जोडी राहिली मित्रांनो. सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी, ज्या जोडीनं आदतमध्ये जा असताना म्हणजे सुंदर त्यावेळेस चांगली कामगिरी केली. काय वाटतंय बकासूर आणि सुंदर 11-11? सुंदर 11-11 चारही खांदी पळतो, त्याच्यामुळे काहीच फरक नाही. कुठल्या खांदी काय कसा पळेल काय सांगू शकत नाही, तो टॉपचा नंदी आहे. आणि बकासूरचा विषय काय बोलायला शब्दच नाहीत. 12 वेळा हिंद केसरी आहे तो. बघूया काय होतंय. मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आणि आबांचा पाखऱ्या ही एक डेंजर जोडी आहे आणि या जोडीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. 100% फायनलमध्ये राहणार. कुठूनही गाडी लागू द्या, त्या ठिकाणी भुंगा आहे आणि पाखऱ्या आहे. पाखऱ्या बी चारी खांदी पळतो, भुंगाही चारी खांदी पळतो. चांगलं कॉम्बिनेशन जुळून आले, चांगली गाडी पळेल. बघूया काय होतंय. आणखीन कुणाला काय वाटत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.